नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. बरं ये, तू पण ये, चल या इकडे या. हा या, हा तुला पण बोलायचं आहे. बरं इकडे बघ, मग इकडे बघ. हा इकडे बघ, बघा. हा हे बघा, इकडे बघ ना. मग हे बघ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वेळ आहे संध्याकाळची, वाजलेले आहेत 7 है ना. आणि टायगरचे वांदे झालेत आज. कसे म्हणजे ते सुमित गेलेला आहे आज. म्हणजे आमचे सगळ्यांचेच भरपूर वांदे झालेले आहेत. वांदे असे झालेत, हा बघा कुठं घुसला आहे बघा. हाताच्या वाटी मागून घुसला. तर मागून तुम्हाला दाखवू काय? बघा बघा बघ कुठं आहे. असं आहे माझ्या बाबल्याले. म्हणजे बाबल्या कुणाचे. ए कोण वाजवतंय तिकडं? टायगर ये इकडे बघायला, ये इकडे बघायला. खिडकीत बघ जरा, त्यांना ओरड. अरे वरती ना, हे बाई इथे या. हे बाई इथे ये. बघ बघ ओरडतंय. इकडे ये जरा. कोण वाजवतंय रे? हे पळाले सगळे, पळाले नाही, लपलेत ते. बघतो बघ तिथे लपलाय तो. बघ मोन्या, बाहेर ये लवकर. मुखिया लवकर बाहेर. टायगर त्यांना ओरड, ओरड त्यांना. अजून ओरड. आता ऐकायला आलं तू? हा हाय गाईज. तुमचा गाईज काढू का गाईज? हा टायगर इथे आहे बघ. टायगर हे बघ, यांना आवाज दे लवकर. ए बाई, हे खूप आवाज करतायत. आवाज करू नका आता, अजिबात ओरडू नका. माझा टायगर आता व्हिडिओ मध्ये बोलणार आहे ना, मग तुम्ही वाजवू नका आता. आणू बाबले, या इकडं. हा या या ये, त्यांना बोल. तो बोलतोय वाजवू नका, माझा व्हिडिओ चालू आहे. सोडल्या काट्या ना. थांबा बघू दे, पोरांनी काट्या सोडल्या का. टाकल्या. थांब. चल ये बस वरती बस. चल जा वरती. हा बस. हा बसा सगळ्यांच्या गोदेड्यांवर बस. हा मस्त घाणीतून ये आणि बस. हा पण आता माझा टायगर घाणीतून नाही आला. आज त्याला मस्त सकाळी मी पाण्याने धुतलेलं आहे ना बाबल्या. सकाळी आहे ना. तर सकाळी कसं पाण्याने धुतलंय ते तुम्हाला दाखवायचं राहिलंय, तर तेही दाखवते मी तुम्हाला आणि तुम्ही बघून घ्या. आले तागुलीच्या काय चाललं. डोळे धुवा. हे बघा, टायगरला आंघोळ नाही घालायची. फक्त आम्ही भिजवणार आहे, कारण गरमी चालू झाली आहे ना. गरमी चालू झाली म्हणून. अय्या, तो वरचा ब्लॅक अँड व्हाईट बघ कसला गब्बू झालाय बघा, है ना. आणि तो व्यवस्थित म्हटलं जरा भिजवून घ्या फक्त, बाकी काय नाही. साबण वगैरे लावायचं नाही त्याला. तोंडाव घ्या ना, ते डोकं धुवा ना जरा चांगलं. थांब टायगर, थांब. बघा असं पळून जातो लगेच. तोंडाव पाणी मारलं की पळतो. ए चल लवकर चल. मग मारणार आहे टायगर. ये लवकर या. चला बघा कसा पळतोय. चल निघ, घेऊ काठी. चल लवकर या. हा तिथंच धुवा त्याला, जाईल पाणी आता निघून. पाईप दुमडला इथं. हा पाईप एक ना लय रबरी आहे ना, सगळे दुमडतो. हा मस्त असं भिजवा त्याला. म्हणजे पाणी आहे 5 मिनिटं. तोपर्यंत टायगरला मस्तपैकी धुवून घ्या. मानेवरून मस्त मारा त्याचं पाणी चांगल्यापैकी. हा थांब. हा बस. इकडे या. मार खाना घरात घेणार नाही तुला मी. मग तुला पुसायला घेणार नाही. लवकर या. बघ मारील टायगर. मारू या लवकर या. चल पाय धुवायचे. चल. नो घरात नाही. नो चल बाबाकडे. चल लवकर भागो. टायगर काम काढलंय मला. चल निघ. चल जा तिकडे. निघ लवकर. निघ ना, सकाळी नको नाही माग मला वैताग देऊ. अरे साखळीने बांधून ठेवलं पाहिजे आणि मग घातली पाहिजे याला आंघोळ. घाणेरड्याला जरा भिजू दे, म्हटलं गरमीतून गरम होत आहे. अंग सगळं स्किन ड्राय करून ठेवले. खाज खुजली, खाजावत बसतो आणि वरून रुबाब काय बाय राहतात. पुसणारच नाही तुला मी आता. हातात राहायचं बघ. पुसते का बघ आता.
पाठीमागचं साईड सगळी धुवा म्हणतो, पण माझा तोंडाला हात लावू नका. तोंड राहू द्या असंच घाणेरडं ऐकत बसलाय. हा बघा आला डायरेक्ट घरामध्ये मातीचे पाय घेऊन. आता घे बस पुसत पुस. हां तुला कोणी यायला सांगितलं घरात? सांगितलेलं कोणी घरात यायला? हे पाय पण दाखवते बघा 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 मातीचे पाय. त्या रूममधून आला असता असं चांगलं आलं नसता. शेव फटका तुला. तर पुसायचं आहे. थांब. घाणेरड्या येड्या येडीच्या नादी लागू नकोस, समजलं? हां पायाला काय होतंय तुझ्या? गुदगुल्या. तो पट्टा आणा ना याच्या गळ्यात घाला ना, त्या जाईल बाहेर परत. त्याला पुसलंय पण नाही नीट व्यवस्थित. हा इथंच जाऊ नकोस कुठं. तसंच झोपून राहा. हलायचं नाही अजिबात, समजलं? तर पाहिलं अशा पद्धतीने आज सकाळी टायगरला आंघोळ नाही घातली, फक्त पाण्याने धुवून काढलं असं, म्हणजे शॅम्पू वगैरे लावलेला नाही. हो तर मी काय म्हटलं, आज आमचे सगळ्यांचेच वांदे झाले. तर वांदे कशाबद्दल झाले माहिती आहे का? झालं असं की रात्री सुमित गाडी घेऊन गेला खाली, 4 व्हीलर आमची. तर सुमित आहे ना गाडी घेऊन 4 व्हीलर खाली एक राऊंड मारा गेला. 8 दिवस झाले गाडी उभी होती. तर जाता जाता खाली अर्ध्या रस्त्यातच गाडीला काय झालं अचानक काय माहिती, ती गाडी बंद पडली तिथे जागेवरच. हां बाबल्या पण बसल्या, बाबल्या पण ऐकतोय. चला बाबल्याला पण घेऊया आपण. तर गाडी बंद पडली. ती रात्रभर गाडी तिथंच ठेवली. तो सकाळी आला कॉलेजवरून आणि तसंच मेकॅनिकला आणलं. पहिला आणला मेकॅनिक, दुसरा आणला, तिसरा आणला. फॉल्ट काही समजत नाही. तो 2 वाजता आला, 10 वाजता गेलेला तो घरातून. पण त्याला काय फॉल्ट का त्यांना कळालंच नाही गाडीला नेमकं काय झालं आहे. ते म्हणले बॅटरीचं काल बोलले, काल एक मेकॅनिक आणलेला रात्री. तो बोलला बॅटरीचा इश्यू असेल, बॅटरीचं प्लग वगैरे काहीतरी गेला असेल, वायरिंगचा इश्यू असेल काहीतरी बॅटरीच्या. तर म्हटलं ठीक आहे. आणि बॅटरी तर गेल्या महिन्यातच नवीन टाकलेली, ते एक झालं. चला सकाळी 3 आणले तरी नाही. आता संध्याकाळी एक मेकॅनिकला बोलवलं, तो आला आहे. त्याला पण इश्यू काही समजत नाही. तो अजून सुमित तिकडे कामच करतो आहे त्या गाडीचं, ते म्हणजे तो मेकॅनिक करतो आहे, सुमित तिथंच थांबलेला आहे. तर असं झालं आहे, त्या गाडीचा इश्यू काही समजत नाही कोणत्याच ह्याला. आता बघूया काही होतं आहे ते झालं. त्याच्यानंतर रात्रीच पुन्हा आमच्या फ्रीजला काय झालं काय माहिती. एक 5 वर्षाचं झालं आहे आमचा फ्रीज, जास्त जुना नाही आहे, 5 वर्षापूर्वीचा आहे. तर त्या फ्रीजला काय झालं अचानक, फ्रीज कुलिंग करणंच बंद झालं. सकाळी एक इलेक्ट्रिशियनला बोलवलं, म्हणजे मेकॅनिकला फोन केला. त्या फ्रीजवरती जो नंबर होता टोल फ्री त्याला, ते आले. त्यांनी त्याचा सर्व्हिस चार्ज घेतला 250 रुपये. हां ते गेले. ते म्हणाले की तुमचा कॉम्प्रेसर गेला. पण ठीक आहे. तर त्यांनी आम्हाला कंपनीचा नंबर दिला, कंपनीवाल्यांना कॉल केला. ते कंपनीवाले दुपारी आले. त्याच्यामध्ये त्यांनी चेक केलं, कॉम्प्रेसर गेलं तर गेलं, प्लस बोलले मदरबोर्डसुद्धा गेलेला आहे. आता त्या मदरबोर्डचे चार्जेस किती, तर 3,500. त्यांचे चार्जेस किती, 1000 रुपये. जे कंपनीवाले आहेत ना त्यांचे फिटिंग चार्जेस वगैरे जे हात लावायचं का असेल ते 1000 रुपये वेगळे. पहिला आलेला त्याने 250 रुपये चार्ज घेतला सर्व्हिस चार्ज. हां आता ह्यांचा सर्व्हिस चार्ज 1000 रुपये प्लस ते 3,500 रुपये. आणि त्यातही कॉम्प्रेसरचं बिल पाहिजे, म्हणजे ह्याचं फ्रीजचं बिल पाहिजे. फ्रीजचं बिल शोधून दमली. फ्रीजचं बिल काही सापडायला तयार नाही. आता काय करावं. मग बोलले ज्या दुकानात घेतले तर विजय सेल्समधून घेतलेला, तिथे बोलले तिथे त्यांचा डेटा असेल त्यांच्याकडे, तर तिथे जावा, तिथून मिळेल. पण तुमचा जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुढे रिक्वेस्ट पाठवू शकत नाही, असं झालेलं आहे. आता मला जायचं होतं विजय सेल्समध्ये. म्हटलेलं जाईल आता, पटकन आवरलं मी सगळं घरातील कामे. पण सुमित नाही. जाऊ तरी कशी, संध्याकाळच्या टायमाला खूप ट्रॅफिक असते, रिक्षाने तर नाही मला जमणार. म्हटलं सुमितनी बाईकने नेलं असतं, तर सुमित तिकडे अटकलं आहे. असं झालं. आजचा दिवस असा आमचा भंगार गेलेला आहे पूर्ण. त्याच्यामध्ये माझ्या घरातील कामांचा गोंधळ. हा येतोय फ्रीजवाला, तो येतोय फ्रीजवाला, तो फ्रीज सरकवा, मध्येच किचन, तिथंच जेवण, तिथंच त्यांचा सगळा सामान काढलाय, तो फ्रीज पूर्ण खोललाय. वरून त्यांचा मदरबोर्ड त्या फ्रीजचा वरती असतोय, त्या वरतून त्याचा सगळं खोललं. बॅक साईडला सुद्धा काय कॉम्प्रेसरचं त्या साईडनी सगळं खोललं. असा गोंधळ झालाय. दोन्ही फ्रीजवाल्यांनी येऊन सगळा पसारा करून ठेवला. त्यात मी घेतलेली मच्छी, त्या मच्छीचा गोंधळ जेवणाला वाजले 3, 3:30. आणि तो सुमित फार वैतागला. त्यामुळे
माझा कालचा व्हिडिओसुद्धा आहे ना बघा लेट आलेला, त्याच्यामुळे होतं. माझे व्हिडिओ कधी कधी लेट येतात, कधी कधी 3 वाजताच येतो. माझं लवकर काम झालं तर मी लवकर हे करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ 3 ते 4 ह्या दरम्यान येणार. 4च्या पुढं गेला तर समजायचं नाही येणार, असं असतं. कधी कधी 4च्या पुढं पण येतो, पण ते कसं जर मी गावी गेली असेल ना तिथं नेटवर्क मिळत नाही. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कसं होतं तिथं मला नेटवर्क न मिळाल्यामुळे माझं हे होऊ शकतं. पण इथे मुंबईमध्ये नेटवर्क नाही, वायफाय आहे घरामध्ये, त्याचं टेन्शन नाही. पण काय होतं वेळ कमी पडतो. घरातील कामे आहेत ना 3 रूम आहेत, तर 3 रूमच्या लाद्या पुसूनच माझा अर्धा तास त्याच्यातच जातो. असं आहे. आता एका गृहिणीची घरातील कामे कोणाला दिसत नाहीत. बाहेर जाऊन लोक कामं करून येतात, पण त्यांना असं काही हे नाही. पण घरातील कामं कोणाला दिसत नाही. 3 टाईम घरातील झाडू, केर कचरा, लाद्या पुसणं, भांडी 2-3 टाईम असतात. 3-4 टाईम माझं तर सकाळी उठल्यापासून जी भांडी, आता काय सांगू म्हटलं सगळं तुम्ही सांगत बसल्यात आई. तर आहेत अशी कामं जी सवय नाही. दुपारचं फक्त 4ला एकदा व्हिडिओ गेला की 4च्या पुढे 4:30ला एकदा झोपायचं की 5:30-6ला उठणार, परत कामं चालू. आता पण भाजी आणायला जायचे मी, म्हटलं भाजी घेऊन येते. तर असं विचार केला की जाईल तर विजय सेल्समध्ये तिथून बिल पण काढून आणेल आणि भाजी घेऊन येता येता. पण आता सोबतीलच कोण नाही, दादा पण नाही आहे. दादा आता काय, आता जाऊ दे चला. आणि हा माझा दादा आहे, पण काय या दादा विचारायला काय जमलं असतं तर तो त्याने पण नेला असतं. पण त्याला जेवढं शक्य आहे तेवढं तो करतोय मला मदत, आहे ना, करतोय ग माझा सोना, करतोय. ते कधीच नाही कळत आहे ना, त्याला जेवढं सांगू तेवढं करतं. ते लय हुशार आहे, ते लय माझं गुणाचं बाळ आहे ना बाबुली. पप्पू दे, हां पप्पू दे. मस्त. आता बघा झालं, चला लगेच. आता कुठं चला. तर मंडळी अशा पद्धतीने आजचा दिवस माझा गेलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर उद्या बघूया, भेटूया. उद्या काय होतं आहे मी जाते, उद्या सकाळी बघेल विजय सेल्समध्ये जाईल. तोपर्यंत आमचा फ्रीज पूर्ण बंद असणार आहे आणि सगळं सामान आता फ्रीजमधला खराब होऊन जाणार माझ्या. सो ठीक आहे, आता काय जे राहील ते राहील, जे खराब होईल ते होईल. तरी दूध वगैरे मी ती गरम केलं आहे, पण दही पण आहे. आता तो दही कसं गरम करू, तर तो दही खावं लागेल. आणि आता वेळ रात्रीची आहे, रात्रीच्या वेळेस कसं काय दही खाऊ, शिवाय मच्छी आहे सोबत घरात. ती मच्छी पण आता खराब झालं, वाटोळच आहे आज माझं. सगळा शेड्यूल खराब झालेला आहे आज पूर्ण. तागोली थांब. तर जाऊ द्या, असू द्या. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.